2025 मध्ये न्यू इयर रिझोल्युशनसाठी फायनान्शियल स्टेबल होण्याचा जर विचार करत असाल तर भविष्यासाठी आत्तापासूनच थोडे थोडे पैसे महिन्याच्या महिन्याला बाजूला करून चांगल्या ठिकाणी जर तुम्ही गुंतवले तर तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. आता येणाऱ्या नवीन वर्षासाठी म्हणजे 2025 साठी म्युच्युअल फंड नक्की कशा प्रकारे आपण सिलेक्ट करू शकतो यावर आजचा व्हिडिओ. तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना नेहमी लॉंग टर्मचा विचार करून केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिटर्न्स जे आहेत ते लॉंग टर्म मध्ये चांगल्या प्रकारे मिळत असतात. लॉंग टर्म साठी सर्वात पहिला ऑप्शन येतो तो म्हणजे लो रिस्क आणि स्टेबल रिटर्न्स या ऑप्शनचा. आता या कॅटेगरीमध्ये जसं की तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की लार्ज कॅप फंड्स येतात. म्हणजे लार्ज कॅप या कॅटेगरीमध्ये इंडियातल्या मोस्ट एस्टॅब्लिश कंपनीज येतात, म्हणजे ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन पण एकदम हाय आहे आणि त्या पूर्णपणे एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये रिस्क त्या मानाने कमी असते. आता लार्ज कॅप फंड्समध्ये पण दोन प्रकार येतात, म्हणजे ॲक्टिव्ह फंड्स आणि इंडेक्स फंड्स. आता या कॅटेगरीमध्ये आपण बघितले तर इंडेक्स फंडमध्ये फंड मॅनेजरला कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायची नसते. म्हणजे जे इंडेक्समध्ये स्टॉक्स आहेत, जसं की निफ्टी 50 झालं, निफ्टी 100 झालं, त्याप्रमाणे त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचे असतात. आणि ॲक्टिव्ह फंड्समध्ये फंड मॅनेजरला स्वतः लार्ज कॅप स्टॉक्समधून स्टॉक पिक करायचे असतात आणि त्यातून रिटर्न्स जनरेट करायचे असतात. आता आपल्याला लॉंग टर्मसाठी म्युच्युअल फंड SIP चालू करायला दोन कॅटेगरी मिळाल्या, म्हणजे लार्ज कॅपमधल्या इंडेक्स फंड आणि ॲक्टिव्ह फंड. आता या ॲक्टिव्ह फंड आणि इंडेक्स फंडमधला नक्की कोणता फंड चूज करायचा ते आपण बघूया. जसं की आपण बघितलं की फंड मॅनेजर स्वतः स्टॉक्स पिक करत असतो ॲक्टिव्ह फंड्समध्ये आणि त्यातून रिटर्न्स जनरेट करत असतो. पण आत्तापर्यंतचा डेटा हे सांगतो की ॲक्टिव्ह फंड्सने इंडेक्स फंडपेक्षा फक्त काही पर्सेंटेज म्हणजे 0.5 to 0.8% जास्त रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच ॲक्टिव्ह फंड्समध्ये फंड मॅनेजर्सना टोटल फंडच्या 20% फंड इतर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करण्याची संधी असून सुद्धा त्यांना चांगले रिटर्न जनरेट करता आलेले नाही. त्यामुळे आपण ॲक्टिव्ह फंड्स ऐवजी इंडेक्स फंड फायनल करू शकतो. आता इंडेक्स फंडसाठी पण नक्की कोणता फंड घ्यायचा, म्हणजे इंडेक्स फंडमध्ये पण दोन प्रकार आहेत, मार्केट कॅप वेटेड आणि इक्वल वेटेड. आता यातला फरक आपण एकदम थोडक्यात समजून घेऊ. समजा आपण निफ्टी 50 हा इंडेक्स निवडला तर निफ्टी 50 मधल्या 50 कंपन्यांच्या वेटेजपैकी HDFC बँकेचाच वेटेज फक्त 12.11% आहे आणि रिलायन्सचा वेटेज 8.3% आहे. अशा प्रत्येक कंपन्यांचा वेटेज हा कमी जास्त आहे. त्याप्रमाणे इंडेक्स फंड्सनी सुद्धा स्टॉक्स घेताना वेटेजेस ठेवले तर ते झाले मार्केट कॅप वेटेज म्युच्युअल फंड. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इक्वल वेटेज म्युच्युअल फंड. म्हणजे निफ्टी 50 मधल्या प्रत्येक कंपनीला ते इक्वल वेटेज देणार, म्हणजे 2%, 2%, 2% अशा प्रत्येक 50 कंपन्यांना 2-2% असा वेटेज देऊन तो फंड तयार करणार. पण या इक्वल वेटेजेसमुळे काय होईल, आपल्याला जे रिटर्न्स जनरेट करायचे आहेत ते व्यवस्थितपणे जनरेट होणार नाहीत. त्यामुळे आपण मार्केट कॅप वेटेज फंड पिक करू शकतो. मार्केट कॅप वेटेज पण आपण फायनल केलं तरी पण इंडेक्स नक्की कोणता सिलेक्ट करायचा, म्हणजे निफ्टी 50 घ्यायचा, निफ्टी 100 घ्यायचा, सेन्सेक्स घ्यायचा की इतर कोणता घ्यायचा. तर यामध्ये सुद्धा एक आपण सिंपल लॉजिक लावू शकतो, जसं की स्टॉक डायव्हर्सिफाईड राहिल्या पाहिजेत. म्हणजे निफ्टी 50 मध्ये 50 कंपनी वेगवेगळ्या सेक्टरचे आहेत, पण अति डायव्हर्सिफिकेशन पण रिटर्न्स जनरेट करण्यासाठी बरोबर नाहीत. त्यामुळे आपण कमी स्टॉक्स असलेला इंडेक्स पिक करू शकलो, त्यामुळे आपल्याला डायव्हर्सिफिकेशनचा फायदा मिळू शकतो आणि चांगल्या प्रकारे रिस्क मॅनेज होऊन रिटर्न्स जनरेट होऊ शकतात. आता या लॉजिकने आपण गेलो तर सेन्सेक्स हा इंडेक्स आपल्याला इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे आत्तापर्यंतच्या आपल्या स्टडीनुसार लॉंग टर्मसाठी, स्टेडी रिटर्नसाठी आणि मिनिमम रिस्कसाठी इंडेक्स फंड आणि त्यात पण सेन्सेक्समध्ये आपण 2025 पासून जर काही SIP साठी पिक करू शकलो तर तो बेस्ट राहील. म्हणजे
या ॲनालिसिस पासून तुम्हाला एक चांगली आयडिया आली असेल की आपल्या रिस्क कॅपॅसिटी आणि आपल्या ध्येयानुसार कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो आणि तो म्युच्युअल फंड सिलेक्शनची प्रोसिजर नक्की कशी असू शकते हे तुम्हाला एक चांगलं क्लिअर झालं असेल. आता हे झाले लार्ज कॅप फंडसाठी. समजा तुम्हाला रिस्क थोडीशी वाढवायची आहे आणि रिटर्न्स पण बऱ्यापैकी जनरेट करायचे आहेत, तर त्यासाठी तुम्ही लार्ज अँड मिड कॅप फंड्समध्ये जाऊ शकता. म्हणजे काय, तर आपण आधी लार्ज कॅप फंड बघितला जो लो रिस्क टेकर्स आणि बिगिनर्स किंवा अबाव 40-50 एज ग्रुप वाले पिक करू शकतात, जेणेकरून त्यांची इन्व्हेस्टमेंट त्या मानाने सेफ राहील. पण आपण जर एक स्टेप पुढे आलो, म्हणजे त्यात थोडीफार रिस्क वाढवू शकलो, किंवा जे यंग एजवाली लोक आहेत ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी अजून बराचसा वेळ आहे आणि जे चांगल्या प्रकारे होल्डिंग पण करू शकतात, त्यांच्यासाठी आपण लार्ज अँड मिड कॅप फंड्स चूज करू शकतो. म्हणजे लार्ज कॅपमध्ये आपण बघितलं की टॉप 100 कंपनीज ज्या मार्केट कॅप वाईज टॉप 100मध्ये येतात त्यातून पिक केले जातात. पण लार्ज अँड मिड कॅप फंड्समध्ये ते 100 कंपनीज आणि पुढच्या 150 कंपनीज म्हणजे टोटल टॉपच्या 250 कंपनीजमधून स्टॉक्स पिक केले जातात. म्हणजे लार्ज कॅपच्या 100 आणि मिड कॅपच्या 150 कंपनी. त्यामध्ये रिस्क नक्कीच लार्ज कॅपच्या तुलनेत थोडी जास्त असते, परंतु रिटर्न्स पण तसेच लार्ज कॅपपेक्षा 3 ते 4% वाढलेले दिसून येतात. त्यामुळे लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधला फंड तुम्हाला पिक करायचा असेल तर आपल्याला त्याचा पास्ट परफॉर्मन्स चेक करावा लागणार आणि त्याचबरोबर एक्सपेन्स रेशो, फंड मॅनेजरची रेटिंग आणि त्याची कन्सिस्टन्सी या सर्व गोष्टींचा विचार करून त्यातील एक फंड पिक करता येईल. तसेच AUM पण पाहणे गरजेचे आहे, म्हणजेच ॲसेट अंडर मॅनेजमेंट. म्हणजे AUM पण बऱ्यापैकी चांगला असला पाहिजे. आता AUM, एक्सपेन्स रेशो, फंड मॅनेजर या सर्व टर्म्स आहेत त्या आपण म्युच्युअल फंडच्या या बेसिक व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर इथे आय बटनवर क्लिक करून ती व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे लार्ज अँड मिड कॅप फंड्स सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करून व्यवस्थितपणे फंड पिक करू शकलात तर 2025साठी या कॅटेगरीमध्ये तुम्हाला एक चांगले म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. आता या 2 कॅटेगरी आपण बघितल्या, एक लो रिस्क असणारी आणि एक जरा मीडियम रिस्क असणारी. आता तुम्हाला वाटत असेल की मी फक्त मिड कॅप स्टॉकवाला फंड घेतला आणि लॉंग टर्मपर्यंत जर होल्ड केला तर मी आणखी जास्त रिटर्न्स जनरेट करू शकतो, कारण मी रिस्क घ्यायला पण रेडी आहे आणि माझ्याकडे वेळ पण बराचसा शिल्लक आहे, कारण मी अजून पण यंग आहे. त्यामुळे मला रिवॉर्ड पण माझ्या रिटायरमेंटपर्यंत जास्त मिळू शकतो. पण जर तुम्ही 2025साठी या कॅटेगरीचा विचार करणार असाल तर तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन गोळा करावी लागेल. सर्वात आधी म्हणजे तुम्ही जर पास्ट परफॉर्मन्स बघितला तर चांगले रिटर्न्स दिसत नाही आहेत. म्हणजे मिड कॅप फंड्सचे रिटर्न्स जे आहेत ते इतके पण चांगले नाही आहेत. आणि व्हॅल्युएशनबद्दल बघायला गेलो तर निफ्टी मिड कॅप 150 जो फंड आहे त्याचा PE रेशो एकदम एक्सपेन्सिव्ह झालेला आहे. PE रेशोबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहे, त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ पाहू शकता. एकतर मिड कॅपचा परफॉर्मन्स चांगला नाही आणि PE पण हाय आहे, त्यामुळे एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे या फंडला आपण 2025साठी इन्व्हेस्टमेंटमध्ये न घेतलेलाच बेटर राहील. आपल्यापैकी बरेच जण ह्या व्हिडिओला बघायला यासाठी आले असतील जेणेकरून एखादा म्युच्युअल फंड सजेस्ट होईल आणि त्यात आम्ही डोळे बंद करून इन्व्हेस्टिंग सुरू करू. पण मित्रांनो, ही चुकी तुम्ही कधीच करू नका, कारण आम्ही तुम्हाला रिस्क कॅपॅसिटी आणि आपल्या फायनान्शियल स्टेजनुसार, आपल्या ध्येयानुसार नक्की कोणता फंड पिक करू शकतो आणि तो नक्की कोणत्या प्रोसेसने करावा हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून तुम्ही स्वतः शिकाल आणि भविष्यात स्वतःचे डिसिजन स्वतः घ्याल. म्हणजे कोणत्याही रँडम यूट्यूब व्हिडिओला बघून त्यांनी सांगितलेले म्युच्युअल फंड पिक करायचे आणि आपल्या कष्टाच्या पैशाला रिस्कमध्ये टाकायचे हे जरा गडबडीचे असते. त्यामुळे तुम्ही म्युच्युअल फंड पिक करण्याची प्रोसेस लक्षात घ्या आणि स्वतः म्युच्युअल फंड एखादा सॉर्ट करा आणि स्वतः सिलेक्ट केलेल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्यामधून जर व्यवस्थितपणे रिटर्न्स मिळाले तर त्यातून मिळालेलं समाधान तुम्हाला काही वेगळेच असेल. शिवाय तुम्ही अजून त्याला चांगल्या प्रकारे काय बदल करू शकतो आणि अजून चांगला फंड निवडून चांगले रिटर्न्स कसे जनरेट करू शकतो हे सुद्धा तुम्ही शिकू शकता. चला तर मग, अजून बरेच फंड्स बाकी आहेत आणि नक्की ते कशा प्रकारे पिक करू शकतो, म्हणजे आपल्या रिस्क कॅपॅसिटी प्रमाणे आणि आपल्या फायनान्शियल स्टेज प्रमाणे, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. कारण या व्हिडिओमध्ये ते सर्व सांगायला गेलो
तर व्हिडिओ खूप मोठी होईल. आता आपण या आजच्या व्हिडिओचा एक ओव्हरव्ह्यू बघून घेऊ. सर्वात आधी आपण लार्ज कॅप फंड्स बघितले, जे लो रिस्क टेकरसाठी आणि लॉंग टर्मसाठी बेस्ट आहे आणि त्यांना नक्की कसे सिलेक्ट करावे ते आपण पाहिले. त्यानंतर लार्ज अँड मिड कॅप फंड्स, जे थोडी रिस्क वाढवायला तयार आहेत आणि ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी टाईम पण बऱ्यापैकी आहे, त्यांच्यासाठी नक्की म्युच्युअल फंड पिक करू शकतात. त्याची पण एक प्रोसेस बघितली. आणि त्यानंतर मिड कॅप फंड बघितले, पण आपल्या स्टडीमध्ये मिड कॅप इंडेक्सची व्हॅल्युएशन हाय असल्यामुळे 2025साठी सध्या तरी कोणत्याही मिड कॅप म्युच्युअल फंडला आपण सजेस्ट करत नाहीत. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया स्मॉल कॅप आणि ELSS फंडमध्ये नक्की कसे सिलेक्शन करता येईल, जेणेकरून आपण 2025मध्ये चांगल्या प्रकारे म्युच्युअल फंड गुंतवणूक करू शकतो. तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमधून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आपल्या व्हिडिओचा कन्सेप्ट आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.